सुप्रभात मुलांनो. आज आपण वाचणार आहोत श्यामची आई साने गुरुजी लिखित जे पुस्तक आहे त्यातली रात्र 19वीची गोष्ट पुनर्जन्म. तर सुरू करते. माझं वय त्यावेळेस 11 वर्षांचं होतं. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. माझा मोठा भाऊ तेथे शिकावयास होता, परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही. त्यांच्याकडून मी 2-3 वेळा पळून गेलो. नाना खोट्या सहाड्या मी तिथे केल्या. शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेलाच बरा. उगीच स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असं मामांना वाटलं आणि त्यांनी मला घरी पाठवून दिलं. त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. त्यांची प्रकृती फार अशक्त होती, म्हणून कोणा दूरच्या नातलगांकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी 4 दिवस आनंदाने राहण्यासाठी आली, परंतु ती फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा होता. घरात दुसरं बाई माणूस त्यावेळेस नव्हतं. बहीण फार आजारी होती. अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले. माझ्याकडे कोणीच लक्ष देईना. मी सर्वांचा नावडता झालो होतो. माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचं प्रेम होतं. तिची अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत, कारण तिला तिच्या आईचं दूध मिळत नसे. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे. अक्काला विषमज्वर झाला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता, कारण ते दूध विषारी झालेलं. त्यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे. एक दिवशी अक्काला वाद झाला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते, परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती. तिला शुद्ध नव्हती. त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके, आणि ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्च करून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असं तिला वाटे. ज्याप्रमाणे भाऊबंदकी, त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसऱ्या घरातील आलेली मुलगी, तिचे आईबाप व्हावयाचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य, परंतु त्यांना वाटत असे की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन. सासूरवास हा भाषेतील शब्द सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात. त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केले आहे. सासरचे बोल जसे कारल्याचे वेल, गोड कसे लागतील काही केल्या. सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी, रात्रंदिन रडविती धाई धाई, वगैरे ओव्यात हे करुण चित्र काढलेलं आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहे. त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हीनदीन वर्णन केले आहे. कारल्याचे कडूवेल, रेशमाच्या गाठी या उपमा बायकांना सुचतील. अजून साधी माणुसकी मनुष्याला शिकवायची आहे. सासू सुनेला छळते आणि सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो आणि मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे आम्हालाही मारीत असत, म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावं. मुली जर सासू सुनेचा खेळ करत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळं अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील. मुलांचा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात आणि त्याला खूप मारतात. करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान आहे, 5-6 वर्षांचा. तो मला म्हणतो, अण्णा मला मास्तर व्हायचं आहे, नाहीतर शिपाई व्हायचं आहे. मी त्याला जर विचारलं, हे 2 धंदेच तू का पसंत केलेस, तर तो म्हणतो, म्हणजे सर्वांना मारता येईल, सगळ्यांना झोडपून काढीन. मास्तर म्हणजे काय याची कल्पना झाली आहे. म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो.
शाळा आणि सासर यांचे माहेर झालं पाहिजे. ती मी कोठे तरी बहकत चाललो असे म्हणाल. परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यात नसावी. पशु पक्षी किडा मुंगी झाड माड यावरही प्रेम करावयास शिकवणारी माझी थोर संस्कृती. त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही विसरले. आणि हे पाहून माझं हृदय जळतं, पिळवटून येतं. परंतु जाऊ दे. दुपारची जेवणं कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणं बसलो होतो. तामणात थंड पाणी घालून ते तामण अक्काच्या कपाळावर धरण्यात आलं होतं. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या, कुठलं कोलन वॉटर. आई तामण धरून बसली होती आणि सर्व मंडळींची तोंडं चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या काय मनात एकदम आले कोणास ठाऊक. परंतु तामण मला धरावयास सांगून देवळात जाऊन तामण मला धरावयास सांगून ती उठली. देवाजवळ गेली. देवघरात जाऊन ती देवाला म्हणाली, देवा शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी 3 दिवस दही भाताने लिंपीन. पोरीला गुण येऊ दे, उतार पडू दे, अंगाची तलखी कमी होऊ दे, ताप उतरू दे. प्रयत्न चालले होते. प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती. आईचा देवावर भरोसा होता, परंतु रात्रंदिवस सेवा करीतच होती. आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे. रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा, येथे रडवू नकोस, असं आई मला म्हणाली. मी उठलो आणि अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो आणि घरात आलो. तिने संजेची वेळ होत आली होती. बाहेर कानपिणींना कांडप घातलेले होते. ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावयाचे होते. गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती. गुराखी गुरे आली हो एवढं ओरडून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचं होतं. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तिथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईचा प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर, लहान दुबळा जीव. तिची आई अंथरुणात तळमळत होती. वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचं दर्शनही 2-3 दिवसात होत नव्हतं. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता, आक्रोश करत होता. माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा. मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हपापलेली नाही. तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल, असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्षी रडू लागली, टाहो फोडू लागली, कळवळली. माझ्या आईनं करावं तरी काय? कांडण मोजून घ्यावं का दिवा लावावा आणि देवा तुळशीस दाखवावा? का गुरं बांधावी का धार काढावी का काढा करावा का भाजीपात करावा? का रंगूला खेळवावं का अक्काजवळ बसावं? तिला काय 1000 हात होते? आई, धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच. त्यांनीच त्या शेकडो खस्त्या खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला आणि क्षमावृत्तीला एका भूमातेचीच उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे, देवाची मंदिरेच वाटतात. त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो आणि माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवळं मला माहीत नाही. माझी आई संतापली, रागावलीही. तिच्या क्षमेला, सोशिकपणालाही काही सीमा होती, मर्यादा होती. कोठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला. इकडची काडी तिकडे करायला नको. तिकडे लावलेन दिवे, आता येथे आला आईशीला छळायला. जरा पोरीला खेळव म्हटलं तर फुगला नुसता एरंड. तिने त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला. हिंडोजी नुसता, शाम्या, अरे कार्ट्या उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर, श्वास धरलन वाटतं. तू मरत नाहीस, तू मात्र छळायला उरलायस. आईने रागावून दुःख संतापाने वेडी होत होत ती बोलत गेली. आईचे शब्द मी ऐकत होतो, परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूला उचलले आणि बाहेर गेलो.
रंगूला पोटाशी धरून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या मारीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली. आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावं हे मला कळलं. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली. तेज आलं, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय कामाचे. आपला काडीचाही उपयोग नाही. आपले जीवन म्हणजे सर्वांना भार, सर्वांना त्यापासून त्रास, असं मला त्या दिवशी वाटलं. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असं म्हणतात, ते खोटं नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली. देवा, आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करेन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर आणि माझी अक्काही बरी कर. त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला. एवढं खरं, माझी अक्का पुढे चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली, मी मनाने बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळालं आणि मला नवीन हृदय मिळालं. मंडळी, 19व्या रात्रीची ही गोष्ट किती छान आहे की आपण सतत कोणाला तरी काहीतरी कोणाच्यासाठी काम करत राहिलं पाहिजे. कोणाच्या उपयोगी जर आपण पडत असलो तरच आपला निभाव लागेल. आपलं थोडंसं तरी आपल्या आयुष्याचं काहीतरी सार्थक होईल. तर आज आपण इथेच थांबूया. उद्या 20व्या रात्रीची गोष्ट वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.